अगं मग गेली का कॉलेजला? हो गेली ती गेली. का आपली सरकी कधी लावती तू? सगळ्या लोकांची लावणं जर होत आल्या आणि आपलीच राहिली. आणि तू मस्त लोकांच्या वावरात जवराली लावायला आणि आपली कधी लावती? हो ना लावते ना, मग काहीतरी गडबड एवढी लावते ना. अरे काय लावते ना, काय गडबडी म्हणती कुशाल? अगं बाई सगळं सीझन निघून चाललंय ना पेरणीचं, असं काय करती? आता सोयाबीन बी पेरायची बाकी आपली, अजून सरकी लावायची बाकी. आपण लोकांची कामं करून देऊ राहिलो आणि आपले कामं तसेच पडले. आज पाय बरं तू आता तुझ्या ज्यांच्या वावरात गेली का त्याला म्हण बरं का, चला म्हणून आमच्या वावरात लावायला सरकी म्हणून. आता पैसे घ्यायचे काही घेऊ नको, रोजाचे द्यायचे कोण साईड कर, साईडनं चला म्हणा. आता मी तुमच्या वावरात आलते, तुम्ही चला म्हणा माझ्या वावरात, असं म्हण. पैसे नको घेऊ. असं म्हणता का हो? बरं चालतं मग, चालतं. सखूबाई, बबिता, अजून सरला, त्या सगळ्यांना म्हणते मी. राणी, एवढ्या जणी असल्या तर होऊन जाईल ना आपली लावणं 2 दिवसात, नाही का? नाही अजून बायका पाय, अजून पाहिजे मोठ्या बाया. रोज दिला चालतो, गेले चालते पैसे थोडेफार, पण बाया पाय एका दिवसात लावून घ्या पूर्ण. म्हणजे कसं एखादा पाऊस पडला अजून तर जरा पटकन उगून येईन. मस्त आता जमिनीत चांगलं जरा कसं आहे पाय, वापसा आहे मस्तपैकी, तर लावून घेऊ मस्त सरकी. आणि उद्या मग सोयाबीन पेरून देऊ, आज जर सरकी लावणं झाली तर. काय म्हणते तू? हो चालतं. बरं जाते मग मी बायाला सांगायला. जाऊ का? काय म्हणता, जाऊ मग? हो जाय पटकन, सगळ्याला सांग. पण काय माहीत बाई भेटते की नाही बाया. आता लयच कामाची धूमधाम चालली जरा, पेरणीची लावणीची. काहून नाही भेटणार? बायाला कशा भेटत्या? तू कधी जाते बायाच्या वावरात? तसं आण ना तू बायाला काय वावरात. हो बरं जाते मग मी, पाहते जाऊन. नाव काढलंच ग माय बापाचं, तू नाव काढलंच ग बाया. शिकता ऐकून काहीतरी शिक जरा, नोकरीला लागली तर माहिती आहे का तुला? हो बाबा, मी पण लागेल ना, मग मी पण लागेल. माझं शिक्षण पूर्ण झालं तर मी पण लागेल ना नोकरीला. पाहू ना काय तीर मारत. आई मी आता आराम करते रूम मध्ये जाऊन. हो बेटा जा कर आराम कर. त्याचे बाबा पेढे घेऊन या, अख्ख्या गावाला पेढे वाटायचे आपल्याला बरं का. हाव जातो, पेढे घेऊन येतो लय मोठे. किती 10 किलो बस होईन का सगळ्या गावाला? 10 किलो नाही पूर्ण गावाला, जास्त लागन अहो, 20 किलो तरी लागन. मग बापरे एवढे? आणि मग एवढे पेढे बनवायला टाकावं लागन ना, आधी ऑर्डर द्यावं लागन, मग ते आपल्याला ऑर्डरनुसार पेढे बनवून देतील. असं अचानकच आपण जर एवढे सांगितले तर वेळेवर नाही भेटणार ना 20 किलो. असं का? बरं मग जा ना ऑर्डर देऊन या. संध्याकाळी लोक द्या म्हणा आम्हाला पेढे, मग संध्याकाळी वाटू आपण सगळं आपलं आवरल्यावर जेवण खावणं जाऊ आपण सगळे गावात पेढे वाटायला. बरं असं म्हणते का? ठीक आहे जातो मग मी, येतो ऑर्डर देऊन. जा. अगं शिटू बेटा ऐक ना. हो बोल ना. अगं तू हातपाय तोंड धुवून घे पहिले आणि मी तुला जेवायला वाढते. सकाळी तशीच गेली बिना जेवल्याची, आणि आता पण म्हणते की चालली आराम करायला मी. अगं मला ना भूकच नाही. अगं भूक नाही? अशी कशी भूक नाही तुला? आधीच तर वाळीची, अजून कमजोरी येईल ना तुला. मग आता नोकरी करायचं म्हणल्यावर कसं असतं, तंदुरुस्त राहायचं, खायचं प्यायचं, मस्त जायचं नोकरीवर. काय माहिती का बरं मला भूकच लागत नाही. अगं नाही हातपाय पटका, थोडंसं तरी काहीतरी खाय. सकाळचं खाल्लेलं नाही बाई तू. बरं ठीक आहे, मी येते फ्रेश होऊन. हो जा. बरं तुम्ही का मुहूर्त पोळायला काय जायला पेढ्याची ऑर्डर द्यायला? अगं नाही जातो. पिंट्या चल माझ्यासोबत. हो बाबा चला. आज मी लय खुश लय. आज माझ्या पोरीला नोकरी लागली. किती मोठा दिवस आहे आज आमच्यासाठी. खरंच बाई खरंच. अगं इमला ये. अगं बस ना बस. कमाय बाई सखूबाई, आरतीचं ताट बीट बा कोणाला ओवाळायची तयारी चालली हो? हिला ओवाळ अगं, आपल्या प्रियाला ओवाळ मी. आता तिला नोकरी लागली ना, मग आली बाहेरून तर इंटरव्ह्यू देऊन आणि कळालं नोकरी लागली म्हणून, पक्की झाली आता नोकरी. तर मग तिला ओवाळ ऑप्शन केलं तिचं. आता माय बाई लागली बाई सखूबाई तर पुरी नोकरी. अगं बाया लस खुशीची गोष्ट आहे एवढा ही. आणि काही पेढे गिडे दे ना बाय मग मला. अगं हो पिंट्याचे बाबा गेले पेढ्याची ऑर्डर द्यायला. सगळ्या गावाला पेढे वाटायचे. 20 किलो पेढ्याची ऑर्डर द्यायला गेले ते. आज संध्याकाळी येईल पाहिजे घरी पेढे, मग येऊ आम्ही घेऊन सनी पेढे. आता माय 20 किलो? अरे बापरे, सगळ्या गावाला वाटायचे बाई ग. खरंच खुशीची गोष्ट नाही. मग वाटायलाच पाहिजे पेढे, सगळ्या गावाला वाटायला पाहिजे बाई. खरंच नाव काढलं का माहिती आहे पोरीना सखूबाई, खरंच. हो खरं इमला, खरं लय खुश आहे मी आज, लय खुश आहे. खरंच ना बाई, खुशीची गोष्ट आहे ना, खुशीची गोष्ट आहे. पाय बरं पोरीला शिकवलं तर फायदा होतो नाही का बरं. लागली बाई पोरगी नोकरीला. आता पाय बरं नवरा बी चांगला भेटेल तिला, मोठ्या घरचा चांगला, पैशावाला. मग मग नवरा बी चांगलं भेटेल तिला. काय ग पगार काय? काय पगार आहे तिला? मग
पगार काय मीच नाही विचारलं बाई अजून तिला, आम्हीच नाही विचारला गं. काय आताच लागली कळण ना आता हळूहळू पगार. काय म्हणलं लेकराला लगेच नोकरी लागला पगारान बिगारान सगळं विचारून घ्या. लागली ना खूप मोठी गोष्ट आहे. फुकट तर काही काम करून घेणार नाही ना ते लोक पुढचे, मग पगार देणारच आहे. कळण मग काय काय नाही पगार तर. हो ना, काय ना आता पगार येईन तुझ्या घरात. आता काय बाप्पा तुमचं मस्त लगे डबल इन्कम. बाप पोरीचा पगार, तो काम करती तो नवरा काम करतो. जगोबाईची मज्जाच मज्जा, पैसाच पैसा आता. हा कवर आता तिचा पगार कवर राहीन बरं आम्हाला तू सांग. हा आता लग्न झालं की झालं काय, अजून वर्ष भरले त्याले मग काय जाईन तिच्या नवऱ्याला. हा ते पण आहे म्हणा, आपण शिकवा सर्वा पोरीला सगळं करा, नोकऱ्याला लावा आणि द्या लोकांच्या हवला करून, लोक खाते मग त्याच्या पगारी. तसं काही नाही अगं. काय आपली पोरगी आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहिली ना, काय होतं माहिती का, तिला कोणी बोलत नाही टोकत नाही. कसं ती कमवती ना, मग सासू सासरा नवरा सगळे वरवर करत असते बघ. पोरगी अशी सुखात राहते, सगळे झेलून घेते. त्याच्यामुळं कसं लई गरजेचं आहे स्वतःच्या पायावर उभं राहणं. त्यामुळं पोरींनी स्वतःच्या पायावर उभं राहायलाच पाहिजे. नवऱ्याच्या पुढे हात पसरवायचं काम नाही पडलं पाहिजे पैशासाठी, छोट्या छोट्या गोष्टीसाठी. त्यामुळं स्वतःच्या पायावर उभं राहणं लई गरजेचं आहे पोरीला. हो बाई सगो बाई, मग मुन्नीला बी मी नोकरी लावणार बाई, लय शिकवणार बाई मुन्नीला बी मी, लय 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 शिकवणार आहे. हो माय शिकू. बरं मी जे सांगायला ते राहूनच गेला पाय, मी कशाला आलते पाय माझ्या वावरासारखी लावायची येशील का मग. आपलं हे साईड ना मी आज त्या वावरात, तर मग मला काही पैसे देऊ नको तू रोजाचे, तू माझ्या वावरात घेऊन जाय आणि मग कुठून जाईन आपलं. अगं इमला काही म्हण बाई तू, पण मला काही जमणार नाही बाई यायला. तू रोजाचे पैसे देऊन टाकते बाई. काऊन नाही जमणार काऊन नाही जमणार, आम्ही येऊ होतो वावरात मग. अगं तसं काही नाही, यायला काही नाही, मी काही येणार नाही काय वावरात. पण नाही जमत ना, कसं मला पण थोडं काम आहे ना. आता पोरगी आहे पोरग आहे यांचं करणं, तिचे आता ड्युटीचं आवरून देणं. मग आता उद्या पहिला दिवस आहे तिचा ड्युटीचा, तर मग उद्या कसं जमन पाय बरं तू. का तुला जाणं काही सांग ड्युटीला, सकाळी डबा करून दिला की झालं, आणि तिच्यासोबतच तो डबा करायचा, घरच्या स्वयंपाक करून घ्यायचा आणि यायचं मग. बाई मुन्नीचे बाबा मला बोलत होते, म्हणत होते तू जाते मी सगळ्याची वावरात, आता वावर देतं पाय ना कोणी, अशी म्हणत होते बाई डायरेक्ट. आता बघ आता तू नाही आली तर बघ मला आणखीन बोला म्हणून, तू जाय सकोबाईची वावरात जायला काम करू सकोबाईची. काय अगं आले असते ना मी काय ते हे लगे आले असते ना, पण आता कसं नाही जमत ना गड्या, नाही जमत. मग कसं ना उद्या ना सोयाबीन पेरायची पाय आमची, तर मग लागन ना तिथं मागं सोयाबीन पेरू लागायला मला पिंट्याच्या बाबाला. तर आता राणीच्या नवऱ्याला लावायचं आहे उद्या, आता राणीच्या नवऱ्याला नाही आम्हाला सोयाबीन पेरू लागायला, तर मग तिथं पाहिजे नाही की मी. तोही सोयाबीन का आता वाचूनच राहिली का हो, आहे ना शांताराम भाऊ. आणलेच काय वाचून राहत असेल तर मग परवा पेरून घेतोय सोयाबीन. मला बी पेर नाही परवा दिवशी ना, उद्या सारखी लाव नाही, मग परवा सोयाबीन पेर नाही मला बी, तर मग तू बी परवा पेरून घे. नाही ना जमत, कसं एक दिवस लय महत्वाचा असतो बाई पेरणीला. कसं जमिनीत दाना पडलेला बरं लवकरात लवकर, तर लवकर वर येतो मग ते उगून. जितक्या लवकर जमिनीत दाना पडला तितकं चांगलं असतं. कितीच दुनिया स्वार्थी नाही, कितीच दुनिया स्वार्थी. पा आमच्याकडून कामं करून घेतले सकोबाई ना, आणि आता आमचं काम करू लागायचं तर पा कशी नाटक करायला सकोबाई. अगं तुला असं काय करते अगं इमला, इतकं राग कशाला तुला. अगं अजून बाय भेटणार नाही का तुला. राणी आहे आपली, बबिता आहे, ती सरला आहे, किती जणी आहे बघ बरं. माझ्या वाचूनच राहणार आहे का तू सारखी लावायची. तूच सांग माझ्या वाचून राहीन का, राहीन का माझ्या वाचून. इतक्या बाय आहे गावामध्ये. नाही एक दिवसच म्हणलं तुला चाला सकोबाई माझ्या वावरात चाला म्हणलं एक दिवस, तर लगे नाही म्हणू लागलं, डायरेक्टच नाही म्हणू लागलं तुम्ही. सोयाबीन पेरायची हे करायचं ते करायचं, लेस झाली लगे तू लेस लगे पोरी नोकरी लागली मग लागली असं मग लगे काय लगे इतकं हे लगे लेस लगे आता अवघड झालं बाई तो लगे. तू समजते तसं काही नाहीये, असं काही नाही. मी बरोबर समजून राहिले मी स्वतःला लई मोठी समजून राहिली. तू आता लई मोठी बाई झाली तू आता. मोठे लोक झाले ना तुम्ही, मोठे लोक आहे तुम्ही. आमच्या गरीबाच्या वावर कशाला असाल, आम्हाला न्यायचा आमचं एकूण घ्यायचं काम करून मस्त, आणि आमच्या आकाराच्या वेळेस नाटक करायचा. मोठे लोक आहे तुम्ही बाप्पा, आम्ही गरीब लोक आहे. अगं इमला तसं नाही, शांत. अगं इतकं हायपर काय होऊ लागली, शांत हो जरा. अगं काय झालं काकू, काय झालं या काकूला असं एवढ्या का रागवल्या ह्या. आई काय झालं यांना. काही नाही बाई काही नाही, तू इकडे बस, मी बोलते तिच्याशी, तू बस. काय बाई आता तो आई लय मोठी बाई झाली आता. काय आम्ही काय गरीब लोक, आम्हाला आता काय तुच्छ लेखू लागली तो आई लय तुच्छ लेखू लागली. तुम्ही मोठे लोक आहे बाई आता, त्याचं काय आम्हाला काय कोणी पण काही पण धरण नाही कामाला आमच्याकडून कामं करून घेईल, आणि काय मग आमच्या करायचे काय आम्हाला ढुकावर राहतात ठेवून सनी असं आहे पहा आता. काय झालं सांग ना. अगं इमला दोघंच एवढी रागवायली. मी येईन ना बाई तुझ्या वावरात येईन ना. मग एवढी सोयाबीन पेर नव्हती मग येईन. काही नको येऊ बाई, तुला यायचंच नाही. तुला माहिती आहे तो सोयाबीन पेरूस तर मग सगळं काम होऊन जाईन. इथं सरकी लावून होती आणि मग पेरणं बी होतं. मग काय ती माझ्या वावरात ढेकळं फोडाला. ठीक आहे जाऊ दे काही येऊ नको माझ्या वावरात, मी पाहून घेईन. मग खरंच किती लोक हे ना शहाणे, मग कशी शहाणे लोक आहे. अगं ती म्हणत होती मला सरकी लावायला चाल माझ्या वावरात. मी तिला नाही म्हणले, म्हणून तिला इतका राग आला की माझ्या वावरात येत नाही म्हणून. असं अच्छा म्हणून रागवलं माहिती काकू. बापरे इमला कायच डेंजर आहे इमला. किती हायपर झाली एकदमच, बापरे बाप. बबिता अरे इमला बाई ये ना ग, या काय म्हणता एवढं काय घुसत कोण. अरे बापरे
आता काय सांगू तुम्हाला बबिताबाई, काय सांगू? सखूबाई ना लेच मोठी बाई झाली, लेच लगे मोठी लोक झाली ते आता. हो आता माय बाई काय केलं सखूबाई ना? बरं ते जाऊ दे. सखूबाईनं काही काय ना मला एक सांग, उद्या माझ्या सारखी लावली ती का तू पण सखूबाई सोबत जाणार आहे सोयाबीन पेरायला तिची? मला सखूबाईनं काही असं सांगितलं नाही की सोयाबीन पेरायला चाल म्हणून. येईन ना तुझ्यासोबत सरकी लावायला, येईन. कोण नाही येणार बाया? नाही कसं आहे ना, तुम्ही जरा श्रीमंत बाय आहे, मी कशी जरा गरीब पडले तुमच्यामध्ये, कसं त्याच्यामुळे विचारलं बाय येशील का नाही म्हणून. नाही हो बाया, असं कधी म्हणलं का आम्ही? कधी कोणी म्हणलं का असं? विषय तर नाही. असं कोण बोल राहील बाया तू? असं तर काही नाही तर काय सखूबाई पाय ना, मी गेले तिथं म्हणे पोरीला नोकरी लागली तर लेस लगे मटकू राहिली बाय, मटकेल वाहनाची सखूबाई. तर माय बाई नोकरी लागली का पोरीला? अगं बाया लय खुशीची गोष्ट आहे इथं. मग असं मग माझ्यासाठी बी खुशीची गोष्ट आहे, मी बी खुश झाले. पण तिला म्हटलं चल सारखी लावायला, तर म्हणते नाही मी पोरीला डब्बा करणं आहे, असं आहे तसं आहे अशी करायला लागली मला. आणि मग सोयाबीन पेरायची काय सोबतच लागतं काय, राणीच्या नवऱ्यालाच नाही पेरू लागायला नशन तशन अशी करू लागली माझी. म्हटलं बाई पैसे नको देऊ, म्हटलं मला साईड करू आपण, आता मी आलते तुझ्या वावरात, तू चल म्हणलं माझ्या वावरात. तर नाही अगं मग जाऊ दे ना, त्याला सोयाबीन पेरायची असं तर जाऊ दे. मग नाही तर राहिलं काहीतरी एवढं. नाही तिला जर यायचं असतं ना, ती आलीच असते माझ्या वावरात, आलीच असती. पण तिला यायचं नव्हतं तिला. मी म्हटलं पैसे नको देऊ, तर मला म्हणती की नाही तो पैसे देऊन टाकते, मग काही वावरते होत नाही तो आणि घेऊन जायतोय पैसे, अशी म्हणली मला. लय पैशाचं माझं तिला, लय जोर आहे पैशाचं, पाय ना. आता माय बाई, आता मी काय सांगू बाई तुम्हाला? आता हे इमला बाई कसं सांगू? मी तर येते मी मग काही ताण नाही, येते मी. बरं मी येते. मग तुम्ही येसान का माझ्या वावरात? मला बी पेरणी करायची ना. येसान ना? मग ना काही नाही बाई तसं. मी कोणाच्या वावरात येते, मला कोणी म्हटलं ना चला मी लगेच पटकन जाते बाई. आणि मैत्रिणी जर म्हटलं तर मग सोडून मी मैत्रिणीच्या वावरात जाते बाई. पण मग कोणी मग पाहत नाही, कोणला काही घेणं नाही. मग सगळं आपापलं पाहत्या. लय मालदारणी झाल्या, सगळ्या मालदारणी झाल्या. सखूबाई लय मालदारी झाली, लगेच लय मस्त चढली तिला. खुशाल नाही म्हणली माझ्या वावरात यायला बाई, खुशाल नाही म्हणली. बरं अगं जाऊ दे ना गं, जाऊ दे एवढं टेन्शन न घेऊ. मी येते, राणी पण येईन आणि अजून त्या ह्या बी येईन, सरला बिरला सगळं येईन. जाय त्यांना विचारून जाय, म्हणल्या मोठ्या जणी करून घे, नको राग करू, शांत होय शांत. जाय मी येते ना, येते. सखूबाईना काय होणार आहे एकट्या? सखूबाई बदाडी, सखूबाई ती काय लावणार इतकं लगे? जाय बाकीच्यांना विचार. काय बरं बबिता, तू म्हणल्या लगे हो म्हणली. ठीक आहे, मग राणीला पण विचारते मी. राणीची इथून बाकीच्या याची जाते विचारायला, जाते मग मी. तयार राहू द्या बरं का? हाव जा, ये राणीच्या इथं विचारून. बापरे काय रागवली ही सखूबाईवर. राणी हाय का घरात? हाय ना इमला बाई, या ना. काय म्हणता? उद्या चालते सारखी लावायला माझ्या वावरात? उद्या येईन ना. नक्की ना? बदलू नका बरं का? हो. नाही मग कोण बदलू मी? येईन ना, मला तर कामच पाहिजे ना बाया, येईन. असं ठीक आहे, मग ये बरं का, तयारीत राह मग उद्या. मी अजून बाया पाहते गावातल्या. बबिता बाई येणार आहे पाय, आणि तू 1-2 झाले अजून पाहते. हो जाय पाय. चला भेटलं उद्याला बी काम, आता टेन्शन नाही. बरं काम येऊ राहिले, एक दररोज काम येऊ राहिले. आता घरी राहायचं कामच नाही. मस्त पिंकीचं सगळं शाळेचं सामान होईल ना आता. कंपास, कपडे लत्ते, शाळेची फीस, टिफिन बॅग सगळंच लागणार ना तिला. तर मग पैसे तर पाहिजेच असं, परत घर खर्च झालं. हो मी पण पाहिलं तर बाई त्या पोरीला, इमलाबाईच्या पोरीला, त्या पोराच्या गाडीवर. हो ना बाई, खरंच काय पोरी बाई, मायबाप शिकायला पाठवत्या बाई, पोरी खुशाला अशी सहाय करतात. माय बाई आपलं काय करायचं? इमलाबाई माहिती कशी भांडू दळे, भले भांडण बी आपल्याला ऐकलं जर तर. हो तिला कोण चाललं कोण सांगायला, आपल्यातले बाहेर काय जाऊ द्यायचं आपल्यातलं. हो बाया, आता पाहिलं म्हणून सांगू राहील तुम्हाला, अशी म्हणून ती पोरगी. जाऊ दे, मग आपल्याला तरी काय करायचं. बरं तुमच्या पेरण्या गिरण्या झाल्या का नाही? मग पेरण्या का झाल्या, लावणी झाली, सरकी बिरकी लावून, आणि पेरणं झालं, सोयाबीन पेरल्या झालं, मक्का टाकली थोडीफार मी पण झाली बाई, लावणी घेऊन सगळं आटपलं. आता काही नाही एवढे काम आपल्याला तरी, काय उली वावर आहे, लगेच काम आवरून जाते आपले. कुठले मोठं वायंदर ते सखूबाई वाणी, ते सखूबाई चालते, महिनाभर पेरणी महिनाभर लावणी. आपलं काय उली तर लगेच होऊन जाते. आपलं घरचं होऊन आपल्याला बाहेरचे काम येते. त्या बाहेर गावचं ते माणूस नाही ना यंदा आपल्याला न्यायला सरकी लावाला, कापूस त्या नेलं पाय आपल्याला त्या माणसाना. लय काम राहते त्या बाच्या वावर, त्या गावच्या गाडी करून न्यायला तर पाय आपल्याला. हे गावात जायला कुठं पुरतं, गावातले कामं नाही पुरत. आपल्या गावातल्या बाय काम करून घेते, आपल्याकडून दमून घेते मरणाच्या. तिकडे गेलं तर कसं टंगल मंगल मस्त दिवस चालला जातो, लगेच दिवस जातो, रोज बी फकतो. हो बाया खरंय. यंदा नाही आला. ते कोणतरी भांडलं होतं ना आपल्या गावातलं, त्या बोला की आमच्या गावातल्या बाया नेऊ नका म्हणून, कामाला आम्हालाच लागते, आमच्या गावात काम नाही का, मरणाचे काम पडले, आम्हाला बाया भेटत नाही, आमच्या गावातल्या बाया घेऊन जात्या म्हणून येत नाही वाटत माणूस. तसं द्या काही. आता मग इमला बाई तुम्ही, अरे कसं काय काम काढलं का इमला बाई इकडं? आमच्या गल्लीला काय काम काम पडलं म्हणून आले. चालत सांग का सरकी लावायला माझ्या वावरात उद्या? येऊ ना, मी येईन बाय, हे दोघीचं काय माहिती. येईन, मी पण येईन. आणि राधा तू नाही येत का? येईन ना, मी पण येईन. काय काम नाही मला बी आता, येईन. काय पोरं शाळेत गेल्यावर दिवसभर तरी काय राहतंय, पोरायचं आवरून दिलं डबे गिबे,
मग काही नाही, येईन सरकीला यायची ना, येऊन जाऊ. ठीक आहे, मग उद्या तुम्ही तिघी पण येऊन जा. रस्त्यामध्ये उभं राहा मग आवरून चिरून 10 वाजायच्या पहिले. 9ला आवरण का 9 वाजता? हो आवरण 9 वाजता. पण मग 9 वाजता जर गेलं वावरात तर संध्याकाळी किती वाजता सोडशील बाई तू? संध्याकाळी 1 घंटा लवकर. आपण असं बी 11ला जातो ना, तर मग 9ला गेलो तर जेवढं लवकर गेलो तितकं लवकर सोडून देईन संध्याकाळी. आणि आजकाल कसं आहे, पावसाचं काही कामं होत नाही. पाऊस आला तर लगेच बसून राहायला लागतं. ते 2-3 घंटे चालले जाते असेच, नाही जात का? हा ते बी म्हणा, पण ते काय आपल्या हात आहे का पाणी पावसाचं? ते निसर्गाचं आहे आता ते. त्याला आपण काय करणार आहे? आम्ही थांबू थोडं शकणार आहे किंवा काम होते आमचं, लावणी होती एवढी, मग येतो बा असं. नाही ग, तसं नाही म्हणत ग मी. पण कसं तेवढंच काम पुरतं ना आपलं. मग पाणी येणं बी जरुरी आहे. पाणी पाऊस नाही आला तर मग पेरण्या करून काय फायदा? पाऊस जर नाही आला तरी सारखी लावलेली सोयाबीन पेरलेली उगन ते. त्याच्यामुळे पाऊस तर लय जरुरी, बरं लय गरजेचं आहे पाऊस येणं. फक्त लवकर जाऊ म्हणलं कसं मग पटकन लावणं झालं. संध्याकाळच्याच पाऊस आला तरी घरी येता येतं, दुपारा पाऊस आला तर बसता येतं, असं म्हणते मी. तर मग 9 वाजता आवरा, पटकन जाऊ. आणि कसं मग आवरण ना तुमचं? हो आवरण करू, पर्यटन आम्ही करू आवरण. बरं मग जाते मी. आवरा तुम्ही उद्या. हो जा. आज नाही हो कुठं काम तुम्हाला? आज घरीच आहे सगळ्याजणी. आज नाही आलं काय कोणी सांगाल कामं? हां, एका घराचे दिवस आहे का बाई? एक दिवस गेला डायरेक्ट 250 रुपये पक्के ना, 250-300 रुपये पक्के ना. मग घरी राहून कसं काय भेटतं? घरी राहून इकडे टवळ्या गेल्यापेक्षा बसल्यापेक्षा तेवढे 200-300 रुपये कसा रोज येतोय. मग काय माहिती घरात खर्चाला आपल्याला. हो ना, तेच तर. चला मग बाय बी जाते मी. पाहते घरचं जसं काही आवरून चोरून काही कामं असली थोडं तर आवरून चोरून ठेवते. कपडे बी आले धुवायचे बाई. म्हणलं आज काही कामाला जायचं नाही कुठं. कपडे तसेच पडले, सगळं तसंच पडलेलं आहे पसारा. बसले तुमच्याजवळ गप्पा करत उभं माय. हो माय, मग बी काम पडले तसंच. गप्पा कसं गप्पाला लागलं तर गप्पालाच गुत्ताय माणूस. तसंच राहून जाते घरातले काम. मग येते हो मी बी. हां मी बी येते हो. जाऊ मग. हो जा. मग बी काम पडलेले आहे, जा. चल मी आता पटकन काम आवरून घेते. कसं दुपारा मस्त एक झोप घेते आजचे दिवस. आता उद्या कामाला जाणे डबल सरकी लावायला. लय पाय दुखते बाबा सरकी लावल्या ना. बापरे, पोटऱ्या चालते मांड्या रे बापरे.